माझी ताई माशी कापली पाहिजे आणि त्यासाठी मी बघू शकतो पायी येण्याची शपथ घेतलेली। रत्नेश्वरीला मी बोलून दाखवलेला, आई तू जर माझी बहीण माशी कापली तर मी रत्नेश्वरीच्या पायाशी डोक्यावर येणार आहे। आता आपण माऊलीला घेऊन निघलो। तुम्हाला असेल वेटिंग कर मधीन आता तुम्ही बघितलेलं आहे काही कारणास्तव मी नरत होतो, माऊली मला गप्प करत होता, त्याचा रिझल्ट आज आहे। कारण तुम्हाला खरं सांगते, कारण तुमचा सगळा प्रेक्षकांचा मला प्रेम होता। कारण ती व्हिडिओ जशी बघली तसा कॉल केला, काय की दादा काय झाला तुझा, का तू नरतेस आणि माऊली डोलं का पुसते, असं कॉल करून स्वतः घोडवाले काही विचारला, काही तुम्ही आम्ही फ्रेंडनी विचारला आणि त्याचा आज तुम्हाला खरं सांगतंय। कारण जी बहीण मी मानलेली बहीण आहे ती माशी बोलत नव्हती, त्याच्यामुळे तुम्ही पुढे बघू शकता ना। त्याच दिवशी माऊली माझा डोलं फुसीत होता, मी नरत होती, ती मला बोलली मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही, आता जाऊ मला मन वाटेल तेव्हा बोलेन त्याच्यामुळे। तर आज तो खरंच त्या माऊलीच्या मुलानं रत्नेश्वरी आईच्या आशीर्वादाने तिला मी रात्री नवस केला, पावली सकाळी लगेच नवस आई बोलली माझ्या सपना येऊन त्यांच्या ताईचे ना, ताई माशी बोलायला लागली, समजा काहीतरी मुखाव गोष्ट आणि ताईला मॅटर समजला काय दादाची चुकी नव्हती, त्याच्यामुळे म्हणजे काय दुसरा काहीच नाही, पण ताई मला मानतंय, भरपूर मानतंय, त्याच्यामुळे ती बोलली मी तुझी बोलायची नाही। आणि त्यांची मुलं बिलं अशी बोलत होती, सर्व भाऊ बिऊ सगळी जण मला एकदम मुलं पण मामा म्हणजे भाचाच म्हणतात। तर त्याचा आज खरं सांगतोय रत्नेश्वरीला सांगलेला का मी तुमच्या डोक्यावर येईन। आता तुम्ही बघू शकता यो ब्लॉग तुम्ही जरूर बघा, कारण यो ब्लॉग नुसता माऊली घोडा नाचायचा नाही, तर तुम्हाला माऊली सगळ्या फ्रेंडला आवडते म्हणून माऊली। आणि माऊली माझा त्या आईच्या पायथ्याशी जाऊन बघा तुम्ही, आता तुमच्यासाठी लागला तर 10 मिनिटं नाचवू पण, तर तुम्हाला नाच माऊलीचा बघायचा होता। आणि माझा शिवा आहे बघू शकता, आणि माऊली पण आणि शिवा पण, माऊलीने नवस आणि मीनी नवस केलेला आहे, शिवा आणि माऊली निघला बघा तुम्ही। चला माऊली बघा, शिवा पण आहे मागची येतोय, बघू शकता। खरंच ताईचा माझा आवराच जीव आहे माझ्यावर बहिणीचा। आणि आता बघू आपण, कारण त्या ताई मी रत्नेश्वरी आईला नवस केलता आणि मी डोक्यांवर येईल। आता तुम्ही पुढच्या ब्लॉकमध्ये बघू शकता, आईच्या पायऱ्या मला डोक्यांवर करायचं आहे आणि माऊलीला घेऊन आणि ताईला ते आणि माझी फॅमिली पण भेटेल तुम्हाला। आणि दुसरी एक बहीण नाही मानलेली ती एक आहे, आपण टेम्पून आता घोडं भरलेलं आहे ना। आता आपण पूर्ण फॅमिली चालून ताईसला, परत ती ताईसचा येणार आहे, तिथं ताईस येणार आहे, ताईसची पोरं येणार आहे, मग ते आपण त्या नवस आहे तो पूर्ण करू। मग तुम्ही जरूर बघा माऊली आजचा चॅनल जे तुम्ही बघशील तर तुम्हाला खूप आनंद होईल, कारण तो तसाच आहे जो माऊली नरत होता, मी नरत होतो आणि माऊली डोलं फुसत होता, तो तुम्ही का फुसत होता तो आत्ता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघाल। तुम्ही लास्ट परत ब्लॉग बघा माऊलीचा। चला आमचा माऊली आणि ताईने माझ्यासाठी मी ताईच्यासाठी नवस केलेला आहे, माझी ताई माशी कापली पाहिजे आणि त्यासाठी मी बघू शकतो पायी येण्याची शपथ घेतलेली। रत्नेश्वरीला मी बोलून दाखवलेला, आई तू जर माझी बहीण माशी कापली तर मी रत्नेश्वरीच्या पायाशी डोक्यावर येणार आहे, ते पण माऊली घोडा घेऊन आणि दुसरा घोडा घेऊन। तुम्ही बघू का आता घोडा समोर उभा आहे माऊली। आता थोड्या काळात आपण कार्यक्रम चालू करू। या शिवा शिवा ये, बस बस थांब तिथं बस। बघू शकता शिवा पण आलेला आहे आणि इकडे माऊली पण आलेला आहे। आता दोन्ही आणि मी इकडे आहे, बघू शकता माऊली शिवाला जात। आणि आता आपण थोडं मन इथे या करू, बहिणींना माझ्या बोलवले आहेत। हाय मित्रांनो, तुमचा सगळ्यांचा प्रेम युट्यूब वाल्यांचा आणि सगळे प्रेक्षकांचा बघून
जो तुम्ही याच्या अगोदर 2 दिवस अगोदर तुम्ही बघितला शिव, मी नरत होतो आणि माऊली माझा असं डोलं फुसायला आला. का फुसायला आला तो पण तुम्हाला सांगतो. 4 हात घोडा लांब होता आणि एकच ही माझी बहीण आहे मानलेली. खरं सांगते, मानलेली म्हणजे सक्की सांगते, पण काय सांगते तुम्हाला, माझ्या 8 बहिणी आहेत. माझ्या 8 बहिणी असून माझ्या टोटल 35 बहिणी असतील. आता ही माझी 2 नंबरची बहीण क्लासून दुसरी, ही एक ताईस आणि ही माझी मिसेस. तिला विचारू शकतो माझ्या बहिणी कधी आहेत ना, आपल्या कधी बहिणी सांग सख्या. आणि मी तुम्हाला खरं सांगते, हिला मानली आणि हिला मानण्याचं कारण एकच, माझा मेवणा गमवला माझ्या बहिणीचा नवरा. ही ताईचा आणि ही ताई, ही दोघी पहिला म्हणा ती भरपूर लांब होतो. तिथे मला इचरायला आला, दादा तुझा प्रॉब्लेम काय झाला, का अंगावर घेतलास. तेव्हापासून यांना दोघींना मी मानायला लागलो. आणि जो मानलेला नाता चालतंय, माझ्या बहिणीशी मना टाकला नाही. 8 बहिणीशी, 8 बहिणीशींचा नवरा माझा भाऊच आहेत आणि यांचं पण नवरा माझा भाऊच आहेत. मी सांगतो आणि मी तुम्हाला तेच सांगतो, यांना मी मानते. यांना जर काही त्रास झाला तर मी काय पुरा असेल, मग तो लेडीज असो जेंट्स असो, हे पहिलाच सांगतो तुम्हाला. म्हणजे मी काय सांगते, मी हात जोडून सांगतो. आणि आई माऊलीच्या रत्नेश्वरीला मी असा नवस केला का ही ताई एकच दिवस जापली होती. तिने मला सांगला का मी तुझी बोलणार नाही. का नाही बोलणार, तू काही गोष्टी माझी चुकलेली मी मान्य करते, पण ती चुकली नव्हती. पण तिला वाटते ना चुकलेलं, मी मान्य केला मी चुकलो. पण एक सांगते, ती मला एवढंच फोनवर बोलली, मी तुझी बोलायचो नाही. ही पण बोलली, हिने तर बोलूच नाही उचलला, तिला काय बोलून फायदाच नाही. हा तुम्ही बघू शकता. आणि ही माझी मिसेस आहे. रात्री 1 वाजता उठून रातभर मी जागा असतो. ही काय झाला, ताई बोलेल, माशी ताई बोललेली. मी बोललो आई रत्नेश्वरी शनिवारचा दिवस आहे, जर मंगळवारपर्यंत ताई जर बोलली माशी तर म्हणजे तुझ्या पायाशी चालत येईल, पायऱ्या चढील डोक्यांवर आणि माऊली घोडा पण येईल ना. तसा माऊली घोडा आलाय. इथं तुम्ही बघू शकता शिवाव आहे तर ती येते. आणि या ताईचे पोरं दोघंही मला आवडा संभलला तर तुम्हाला तर ती पोरं पण दाखल बघू शकता. यो विकी इकडे, यो एक माझा भाचा आहे खरंच. आणि बारका एक आहे, बोलत होता दादा इकडे, पटकन त्याचं नाव नाही. याही दोघांनी समजला, मामा काय टेन्शन घेऊ नको, पूर्ण तुम्हाला दुसरा सांगताय बारका भाषा तू पण इकडे. आणि त्यांनी पण ते ताईचा पोरगा, त्यांनी मम्मी मामाची चुकी नाही कोणी ऐकलं नाही, जाऊ द्या समजा ऐकलं ते बरं. आणि बाकी तर सांगायलाच नको, तिने तर माझा घामूच करला, मामा तुला तर आम्ही करूच चांगला. त्यांचे जास्त दोघांचा याचा वेळ जास्त मान आहे ना, हे मोठे भाऊंचा. आणि भाऊ या तुम्ही मोठे भाऊ या, ही ताईच आहे तुम्ही बघू शकता. भाऊ इकडे ही ताईच आणि आम्ही पूर्ण फॅमिली. आणि माझा कार्तिक तुम्हाला बघत आहे ना, कार्तिक जो खरंच सांगते जो मेन आहे ना तो यो कार्तिक, यो एक माझा भाचा अर्धरती. आणि तुम्हाला रिअल सांगताय, हिने जर फोन उचलला नसता तर काहीतरी होणार होता, ही गॅरंटी होती. ही पोरांना माहिती होता, तिला माहिती होता. पण मी रत्नेश्वरीला नवस केला, डोक्यांवर येणार आहे तिच्या पायऱ्यांची 5 पायऱ्या करणार का. आणि मी आता चालणार आहे डोक्यांवर बघू शकता. आणि ते माऊलीच्या सोबत पण आई माऊलीचे दर्शना. पण खरं सांगते, रात्री नवस केला, सकाळच्या 5-6 वाजता तिचा फोन आला असेल लवकर. तुझ्या तोंडाशी बोल तुम्ही केलाच का नाही काय. आई माऊलीला मी नवस केला ना आलो. आणि आता आपल्याला इथं दादा आलाय बघायला, मीला भेटायला आलाय बघू शकता. दादा या इकडं. खरोखर दादा आपण तुम्ही तर यांना ओळखीतच असलो. अरे खरंच दादा आणि ताई त्यांना जर समजलं आम्ही आलो, आमचं नवस आहे करून दादा आले आणि फॅमिली आणि बघू शकता. आणि दादाचा फॅनांचा आशीर्वाद म्हणा राहू दे. आणि तुम्हाला खरं सांगतोय प्रेक्षकांना, हे तुमचं प्रेम आहे. त्याच्या मुलं जी माऊली माझं डोलं पुसताना व्हिडिओ आहे ना, ती आवडी व्हायरल झाली ना, तर मला बाहेरची फोन यायचा, दादा का नडतस, काय झाला प्रॉब्लेम. ही बहिणीच माझी, हीच बहिणीच रागावली जास्त. आणि ही याही मला फोन नव्हता होत ना. आता तुमच्या समोर डोक्यांवर चाललो, पूर्ण दिवसभर बिना पायाची चप्पल आहे. मी इथं आई रत्नेश्वरीच्या पाया पडते पहिला, तुम्हाला खरं सांगतोय उभं राहून. कारण अशी बहिणी सगळ्यांना मिळावी. आणि असं भाऊचे पहिलं, कारण अर्धी रात्री फोन असला तरी तिचा कोणता फोन आहे भावाचा, मग बोल खरं सांगते. भाऊ तुम्ही बोलतो का ना बुंदात बहिणीशी बोला, याला बोलतात बहीण भावलांचं प्रेम ना. असाच प्रेम असून दे यांचा फोन यांचा. यांना तर तुम्ही सांगा. चला आता आम्ही पायी चालतो डोक्यांवर. आई माऊली मात्र सरे ताई चला तुमच्या सगळ्या. आई रत्नेश्वरी घरात तुझा नवस आहे म्हणला पाहिजे. राखीला पावलीस तुला सांगला मी, माझी चुकी असली तर नको पाहू, नसली तर पाहू. चालता चालता गो वाटे चालता चालता, आई मी थांबलो वाटेवरी गो
थांबलो वाटेवरी, औचित नंदर माझी गेली गो, औचित नंदर माझी गेली, रत्नू आईचे देवलावरी गो, आईचे देवलावरी, रत्नू आईचे देवलावरी गो, आईचे देवलावरी. चैता मासाची रत्नूबाई आईची पालखी लाखामंदी, चैता मासाची रत्नूबाई आईची पालखी लाखामंदी, चांदीची पालखी मानानं फिरतय जस खार गावामंदी, चांदीची पालखी मानानं फिरतय जस खार गावामंदी, जस खार गावामंदी. मला माहिती होता फक्त पायऱ्यांतशी नवस, पायऱ्यां तरी जागा चांगली आहे म्हणून मी नाही इकडची चांगला का जो नवस आहे तो आईला चांगला पाडतो. पायऱ्यांतशी नवस किंवा चांगल्या जागोशी नव्हता म्हणा म्हणून मी तुला मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाई आईचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाई आईचा, गोंधळ मांडीला गोंधळ मांडीला रत्नूबाई आईचा. बोल 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 गोडीनं बोल, बोल बोल गोडीनं बोल, बोल 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 गोडीनं बोल, बोल 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 गोडीनं बोल. देईल तुला सावली आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई भक्तांची माऊली, आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई भक्तांची माऊली, आई माझी भक्तांची माऊली, रत्नू आई भक्तांची माऊली. आईचं आहे ना बाईचं बाई, माझं असं आहे मी असा नाही बोलत कळते का ना. पण आई माऊलीचा आशीर्वाद, रत्नूचा आशीर्वाद खरं सांगतोय. मला पावते त्याला जाऊ दे, तिने मला माऊली दिला. हे आईच्या रत्नेश्वरीच्या पालखीला फक्त माऊली घोडा नाचला खरंच सांगतोय. एक लागला आई माऊलीचा रत्नेश्वरी. रात्री बोललो 1:15 बायकोला माहिती 1:15 वाजता बोललो सर उठलो रात्री म्हणजे जागत होती बायको होतं ताई बोलत नाही, ताईचं तर बोलत नव्हती ना तर ते तुम्ही घेत नव्हते. खरंच बघू शकतो तर भाषाचा एक नवस होता, पायऱ्या डोक्यात उतरत. आणि आई माऊले मला ताकद दिली तशी पोराला ताकद आहे, कारण त्या गोष्टी आता मी भेटतो त्या मला चालतात. माझी भाषातला माझी ताकद दिली आई माऊले माता रत्नेश्वरी आईचं.
माझे पडतो माझे काय गरीबाला पोट अन्न देवाला तेच माझी मागणी सगळी देवाला असते. खरंच सांगतोय ब्लॉकमध्ये मी यासाठी नाही बनली का बनवतो ज्या या परिषदेत आपण बोलतोय बोला तरी आज मी माझा हात केला तर तुम्हाला सह्या भैयाने वाटला तर तुमचा हात केला तर भैया जी बोलणारी असेल ना तुमचा जर भैया असेल की यांचा भैया तर यांचा जर सह्या असेल तर तुमचा पण सह्या आईचे बाबाला आता ही बाय मला म्हणते दादा हात बरोबर आहे बायला मला यांचा जर मी भाऊ जाईल तर तुमचा मी सगळ्यांचा भाऊच आहे. तर तुम्ही बघा सर बाबेश्वरीच्या आईचे 500 कोटी घातला तो आता आठवडाची सगळं माती द्यायची तर माझा भाऊच माझा मालक आणि एकच माणसाने मला समजून घेतलं ते माऊली घोडाने तुझी पहिली कशी बोलत होणारच का बोलत दिसायला लागला. आता मुलगी बघत होता तो आठवडाच होता. आता तुमचा प्रेम राहू दे सर्व माय माऊली प्रेक्षकांचा माझ्यावर मी तो चॅनलला देऊन तर मला तुम्ही सांगता तुम्हाला तुमचे मुलं मला कॉल यावं लागलं दादा काय झाला घोड्याला का घोडातला माझी बहिणीच बोलत होती आणि माझी बायको कधीच मला बोलली नाही काही बोलू नको कधीच नाही. खरं सांगतो बायको पण मागची माझी बहिणी जर आज बहिणीशी माझ्या त्यांना आधी पण वाटतं की माझा भाऊ बहिणीशी कशावर चाललाय त्याला नाराज बोलत आणि मी मला त्रास होते तुम्हाला होत मी तुमशी बोलते तर मला ताकद येते तुम्हाला खराब होते काही रत्नेश्वरीचे गाभाऱ्यात आलो त्यांचे 8 महिने तुम्हाला
माऊली हॉर्सतर्फे सगळ्यांना प्रेक्षकांच्या युट्यूबवरवाल्यांचा पण जी माझे फॅन फॅमिली आहे सगळी फॅमिली, मला जास्त बोलता येत नाही पण मी सांगतो, जे प्रेक्षक छोटे छोटे बाळ माझे घोडवाचा कार्यक्रम बघतात आणि त्याही मला इथवर घालतात माऊली घोड्याला. आणि पहिली गोष्ट इथं मी चालत आलो पायी डोक्यावर आणि बाबांचा परमेश्वर आता पण होण्याचा आरती झाली करता रत्नेश्वरीचं आईचं मंदिर बंद होतं अर्धे एक तास बंद झालं. कितीला बंद होतं हे बघा 8:30ला बंद होत आहे पण आता वाजले किती 9 वाजले. अर्धा तास तरी एक तास माझ्यासाठी उघडा ठेवला का पायी आलो. यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे. यांच्या आजच्या ग्रुप मंडळानुसार जे सेक्रेटरी आहेत खजिनदार आहेत ते सगळ्यांचं म्हणजे आमच्या जस्कर गावाचा काही मला पालखी घोडा नाचवाला पालखीचा परमिशन घेतला. त्यांच्या कशी मी आभारी पहिलीच्या वर्षी मी आभारी वाटते यांचा आणि भाऊजींचे दर्शन का ज्या माणसाने आम्हाला आत्ता सुद्धा एकटाच आमच्यासाठी मंदिर उघडा ठेवा. मी सगळ्यांना धन्यवाद करायला असंच तुमचा प्रेम आमच्यावर राहूया खरंच सांगतोय. मी तुम्हाला खरं होतं आणि आई मला सांगायची उत्तर गावाला परत आई रत्नेश्वरी पाऊस आहे हे सांगतो. मला रात्री 1 वाजता नवस केला, सकाळी 6 वाजता काही स्वप्नांजली काय दिली मला माहिती नाही. लगेच म्हणून मी लगेच तिला आवडा सांगला आणि तिचा मंगळवार येणार आहे. मी शनिवारी नवस केला म्हणजे शुक्रवार ते शनिवार केला. जर मंगळवार आली नाही काही बोलली नाही तर मी पुढच्या कारल्याला जाईल पायी चाला. त्याच्या आठवणी आहे माऊली बसली रत्नेश्वरी आणि गावाची आहे तुमच्या जस्कर गावाची मी धाकते नाही गावाची तिथून आज लय स्टेटस त्यांचा आईचा भक्तीच आहे तिथून अशी म्हणजे मान संगीताताई आणि ताई नंदिनी ताई खरं करते आणि खरोखर त्यांच्या मुलं मी नक्की बोलली लगेच मला बोलली मला वाटतं करा आणि ती माझ्याशी बोलायला लागली खरं म्हणून मी नवस पुरा केला. लगेच मंगळवारच्या आतमध्ये आपली मी लगेच मंगळवारच्या आतमध्ये घेऊन आलो नवस आणि असाच तुमचा प्रेक्षकाचा प्रेम असाच माझ्या बहिणींचा माझ्यावर जीव लावले. आणि पहिलं मी आता इथं आहे या भाऊचा आभारी आहे आई माझी बोलते आणि यांचा पण त्यांना त्या गोष्टी माहिती होत्या काही भाऊची चुकी नाही पण या दोघी का बहिणी ऐकत नाही तरी माझी वाटत झाली बोलतच नाही वाट म्हणजे काय बोलतच नाही पण आशीर्वाद असा राहू दे रत्नेश्वरीचा काही गरिबांना पण राहू दे न पोटभर अन्न निवारा सगळ्यांना मिळू दे. बँक बॅलन्स कोणाला नको पण गरिबाला पोटभर अन्न मिळू दे. बघायचा होता ना का अनरत होता कंची बहिणीस ही एक बहिणीस
हिने चांगला मी बोलायचो नाही ना. आता ती तुम्ही बघा युट्यूबला, जो घोडा नरत होता मी नरत होतो ना, घोडा मला गप करीत होता, तो यो घोडा माऊली तुमचा सगळ्यांचा आवडता नाही. माझी बहिणी ती जप मग ते आता दापायला लागले. आता तो चांगला झाला दाखली नाही. हा बघा आली का, हलवली का नाही बघा, बघा हलवली का नाही. मी नाही सांगला हलवली नाही. आली ना ताईस, माऊली आली ना, आली ना माऊली. बघू शकता मित्रांनो, माझा मेवणे दोन्ही घोड्यांवर बसवले. कारण मला लागणारा आमच्या घोडा द्यायला नाही मिळाला, तर आता पहिली तुमच्या नवऱ्यानं घोड्यावर बसवलेलं. बरोबर नाही